तर पुण्यातील वैष्णवी हगवण्याचं प्रकरण ताजं असतानाच धुळ्यातनं एक धक्कादायक माहिती समोर येते। भारतीय सैन्य दलात असलेल्या कपिल बागुल यानं आपल्या पत्नीचा छळ करून तिची निर्घृण हत्या केली आहे। 2010 ला कपिल बागुल आणि शारदा बागुल यांचा विवाह झाला। त्यानंतर पती कपिल पत्नीचा छळ करत होता। याबाबत जळगाव येथील महिला आयोगाकडे मागील वर्षीच तक्रार दाखल करण्यात आली होती, परंतु महिला आयोगानं ही बाब गांभीर्यानं घेतली नाही असा आरोप शारदा हिच्या नातेवाईकांनी केला आहे। त्यामुळे कपिल बागुल याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे आणि या संदर्भात पुढील कारवाई धुळ्यातील पश्चिम देवपूर पोलीस करतात। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तातडीनं भेट देऊन पाहणी केली। तो तिच्याशी कपिल बागुल तिच्याशी 4-5 वर्ष चांगला व्यवस्थित वागला, बोलबाळ होतं तोपर्यंत। पण त्यांनी जेव्हा पुण्याला फ्लॅट घेतला, जागा घेतली, तेव्हापासून तिच्याकडे तो पैशांची मागणी करायचा, तुझ्या बापाकडनं पैसे आणा असं ती सांगायची। माझ्या बापाची कंडिशन नाही द्यायची। तेव्हापासून तो हाताचा छळ करायला लागला। तेव्हापासून तो छळ चालू केला त्यांनी। तर आता शेवटी त्यांनी तिला जमिनीमध्ये गाडलं, तेव्हा तो शांत बसला। केस टाकली होती, पण त्यावेळेस त्यांनी काही दखल घेतली नाही महिला आयोगावाल्यांनी। त्याच्यामुळे आज आमची पोरगी आमच्या हातातून चालली। तेव्हा त्यांनी काही केलं असतं तर आज आमची पोरगी जिवंत राहिली असते।